हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी ही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायला सवय. नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग स्टार्ट करत आहे म्हणजेच कोमट पाण्यापासून, तर एक ग्लास पाणीपासून. तर चला, आज थोडीशी मॉर्निंग जरा लेट झाली आहे आणि बरेच दिवस झाले मी सकाळचा माझा जो आहे ना ब्लॉग मी शेअर केला नाही. जरा म्हटलं तो ब्लॉग शेअर करूया. तर ब्रेकफास्टसाठी मी इथं टाकून ठेवले आहेत रत्नाळं, जे मी बॉईल करायसाठी सध्या ठेवले आहेत आणि साईडला ठेवले आहेत स्वयंपाकाची तयारी म्हणजे चण्याची डाळ जे आहे ना मी ते भिजत ठेवले आहे. तर सर्वात आधी मी तर पाणी पिऊन घेते. चला, तर जे आपलं डेली मॉर्निंग रुटीन असते तेच मी स्टार्ट करणार आहे आणि बरेच दिवस झाले म्हटलं शेअर केलं नाही. चला मग तेच, आणि ब्लॉग जास्त मोठा नाही छोटाच असणार आहे. तर मी तर रत्नाळचे ना बॉईल करायला आधीच ठेवले होते. तर चला ते छानपैकी बॉईल झाले आहे आणि तुम्हाला वाटत असल्याच्या पुऱ्या बनवेल. तर नेहमी पुऱ्या असंच तर म्हटलं आपण काहीतरी नवीन ट्राय करूया. आणि पुऱ्या न घेता, आणि पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात, खूप जास्त ऑइली होतात, त्यामुळे यांना ते ऑइली खायचं नाही. कारण की त्यांनी वेट खूप जास्त कमी केलं. असं नाही की टोटली ऑइली खात नाही, पण कधी कधी होईल तितकं. कारण की पुऱ्या नाही का प्रचंड ऑइली होतात, त्यामुळे ते मलाही इतके आवडत नाही आहे. त्यामुळे वाटेल तर मी रत्नाळे असेच खात असते, किंवा मग रत्नाळे जे आहे ना असेच बॉईल केल्यानंतर तसेच खाते. आणि नाहीतर मग असंच शिरा वगैरे बनवून घेते. कारण की शिरा बनवत तर मग त्याच्या पोळ्यासुद्धा बनवू शकतात बिना ऑइल, म्हणजे खूप जास्त तेल किंवा काही नाही होईल, एकदम नॉर्मली अशा बनवून होतील ते तशामुळे. तर चला, जे मी रत्नाळे त्याचे साल वगैरे काढून ते छानपैकी ते किसून घेतले आहेत आणि आपण याचा शिरा बनवणार आहोत. आणि जसं आपण नॉर्मली शिरा बनतो हा सिंपल तसाच बनवणार आहे आणि कसं टेस्ट मात्र अतिउत्तम अशी आहे. आणि मुलं खातील आवडीनं आणि मोठेही खातील. जर तुम्हाला शिरा आवडत नसेल तुम्ही असंच सारण बनवून घ्या आणि त्याचे तुम्ही साध्या पोळ्या बनवू शकता. म्हणजे त्याला फ्राय वगैरे काही करायचं नाही. जसे आपण नॉर्मली आपली घरी पोळी बनते ना तशा प्रकारे पोळी बनवा. तेही अतिउत्तम, काय सांगू तुम्हाला, छान अशी बनते. आणि तर मला हा शिरा आवडते. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तसं करू शकता. तर चला, मी तुपामध्ये नाही का तूप टाकलं आहे. तुपामध्ये जे आहेत ना आपले रत्नाळे त्याची साल वगैरे काढून ते किसून घेतले, जेणेकरून खाताना वगैरे नाही का त्याच्यामध्ये थोडंसं राहते रत्नाळ्याचं असतं. ते आपल्या लहान मुलं वगैरे ते सर्व अवॉइड करतात खाण्यासाठी, त्याच्यामुळे मग ते सोयीस्कर होईल. जर लहान मुलं असतील तर काढूनच टाका, शक्य होईल. कारण की मग तेवढं सॉफ्ट आपला जो ना तो शिरा बनतो. तो शिरा जो मी छानपैकी असा फ्राय केला तुपामध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये साखर टाकली आणि रत्नाळे थोडीशी नाही का म्हणजे खूपच पानसट होते म्हटलं तरी होऊ शकते, मग त्यामुळे साखर थोडी जास्त ॲड केली आणि दूध टाकलं. असं छानपैकी शिरा केला आणि शिरा आम्ही तिघांनी एन्जॉय केला. आम्हा तिघांनाही फार आवडला. मग चला म्हटलं तर फ्रेश वगैरे होऊ द्या, कारण की फ्रेश वगैरे झाली आहे. नंतर म्हटलं चला स्वयंपाकाला वेळ होता आणि सकाळी चना डाळ भिजू घातली होती, कारण की आज भाजी बनणार होती ढेमसे आणि चना डाळ मिक्स. ही भाजी मला खूप जास्त आवडते आणि त्याच्यामुळे ते भिजू घातली. त्याला थोडा वेळ होता. त्याला म्हटलं चला आपली जी कामं होती बाकीचे ते करून घेऊ, किंवा स्वतःचं जे आहे ना ते आवरून वगैरे घेऊ, असं ठरलेलं होतं. आणि मग तेच चालू होतं. जास्त काय नाही, फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी लावते एक माझ्याकडं ओपलचं आहे, ते नॉर्मली मी तेच यूज करते, जास्त काही लावत नाही चेहऱ्याला. ते नंतर मग लावते पावडर वगैरे आणि लिप बाम जी आपली साधी मिळते 10 रुपयाला, मला तेच लावते मी. आणि झालं, केस वगैरे करून घेतले छान. मग हे सगळे कामं झालं, देवपूजा आणि निवांत मग स्वयंपाक. कारण की सकाळी आपला ब्रेकफास्ट झालेला असतो, त्यामुळे मग निवांत असं स्वयंपाक मांडते. आणि जर मला कुठं जायचं असलं वगैरे तर मग लवकर वगैरे त्याच वेळी किंवा लेट वगैरे झालं तर मी सोबतच मग ते करत असते ब्रेकफास्ट. आणि कारण की मग ऊन इतकं आहे ना, तर बऱ्याचशा गोष्टी ऊन खूप जास्त असते, त्यामुळे मग खूप जास्त तापल्यापेक्षा असं वाटतं एखाद्या वेळेस की होईल तेव्हाच करावं. आणि सिंपल अशी माझी जी आहे ना मी वंदना वगैरे करत असते. आणि चला, तर कपडे वगैरे जे आहेत ना खाली टाकावं लागतं, त्यामुळे ते काय ब्लॉगमध्ये दाखवणं काही होतच नाही आहे. आम्ही पार्किंग